असणारे सर्व लोक म्हणतील हालेलुया, हालेलुया. सर्वात जास्त जे आनंद आहेत ते उच्च स्वरानं म्हणतील हालेलुया, Hallelujah. रोज देवाच्या दयेचा अनुभव घेणारे लोक म्हणतील परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. Tachida. जोरात म्हणा परमेश्वर चांगला आहे. आमेन. आम्ही जे उत्सव करणारे लोक आहोत And we are the people rejoice. आणि प्रत्येक दिवस आमच्यासाठी सणाचा सीझन आहे. And every day is a festival for us. हालेलुया, Hallelujah. कारण प्रत्येक दिवस देवाचं वचन आम्हाला सांगतं की दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला Because every day आहे. the word of God tells us Savior is born unto in the city of आणि David. प्रत्येक दिवस आम्हाला सांगतो की आमचा देव हा मरणातून उठलेला जिवंत देव And आहे. every day tells us our God is a resurrected God from the आणि dead. त्या देवानं आम्हाला विजयापेक्षा अधिक केलेला आहे. And God has made us more than victors. मग रोज आम्ही सेलिब्रेट करतो. So every day we celebrate. सकाळ करतो, दुपारी करतो, संध्याकाळी करतो. And morning, afternoon, evening, every time we celebrate. आणि हेच आमचं जीवन आहे. This is our life. आणि म्हणून प्रभूच्या नावाला आम्ही विशेष धन्यवाद दिले So पाहिजे we give thanks specially to the name of the Lord. की जो देव आमच्या बरोबर प्रतिदिवशी आहे. So He is with us daily. प्रत्येक क्षणाला तो आमच्या बरोबर आहे. Every moment He is with us. सर्व प्रसंगामध्ये तो आमच्या बरोबर In आहे. all situation He is with us. प्रसंग परिस्थिती बिकट असली तरी तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू Even in नको. troubled times He is with us. तू अग्नीतून चालला तरी अग्नी तुला पोळणार You'll नाही. walk in fire, it won't burn you. जलाशयावरून चालला तरी जलाशय तुला बुडवणार You'll नाही. walk on water, it won't drown you. कारण देव आमच्या बरोबर आहे. Because God is with us. मग तुझे तो परमेश्वर जर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल काय असणार If आहे. God is for me, what can be against me? कुठलीही परिस्थिती आमच्या नाशासाठी नाही. Any situation is not for our destruction. जर ती प्रतिकूल असेल तर Even if it's against us. उलट त्या काळामध्ये आम्ही जास्त देवाला धन्यवाद दिले पाहिजे. In such times we should give thanks more to the Lord. कारण माझ्या अशक्तपणात देवाची शक्ती पूर्णत्वास Because येते. in my weakness His strength is fulfilled. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. आज पुन्हा एकदा प्रभूच्या सानिध्यामध्ये बसून त्याचं वचन ऐकण्याची संधी आम्हाला दिलेली And He's आहे. given us a chance to sit in His presence and listen to His word. वचन जे आमच्या हाडांना सत्व आहे, वचन जे आमच्या देहाला आरोग्य आहे, And word is that is healing to our body and nourishment to our bones. वचन जे आमचा देवावरचा विश्वास वाढवणारा आहे, Word that increases our faith in Lord. वचन जे आमच्या मार्गावर प्रकाश, आमच्या पावलाकरता दिवा आहे, Word that is a lamp to our feet and a light to our way. वचन जे आम्हाला सुज्ञपण देतं, आम्हाला शहाणपण देतं, Word that gives us understanding and knowledge. वचन जे आम्हाला प्रभूच्या अगदी जवळ घेऊन जातं, Word that takes us closer to the Lord. आणि वचन आम्हाला देवाचा स्वभाव, आम्हाला त्याचं ज्ञान करून देतं. And word that gives us knowledge about the nature of our Lord. हालेलुया, Hallelujah. आमचा प्रभू कसा आहे, How is our Lord? त्यानं आमच्यासाठी काय केलं What has He आहे, done for us? तो आमच्यासाठी काय करतो, What does He do for या us? सर्व गोष्टी जेव्हा आम्ही वचनातून वाचतो त्यावेळेस आम्हाला जाणवतं. When we read all these things through the word, we understand it. म्हणून वचन वाचणारा कधी लज्जित आणि फजित होत नाही. So whoever reads the word isn't ashamed. त्याला कधी ठेच लागत नाही, He doesn't fall. कारण वचन विश्वास वाढवणारा आहे. Because the word increases your faith. म्हणून वचनाकडे लक्ष द्या. So pay attention to the word. वचन वाचा, Read the word. वचन मनन करा, Meditate on it. ऐकलेल्या संदेशाचं मनन करा, Meditate on the message you heard. आणि तो संदेश आपल्या जीवनामध्ये लागू करून And घ्या. act according to the message you have तुम्ही heard. फक्त ऐकणारे असू नका, तर ऐकल्याप्रमाणे आचरण करणारे Don't असा. be just people who hear, but the people who act by hearing. आचरण करणारे लोक देवाला फार आवडतात. God likes the people who act. कृतीशील जीवन आमचं असणं फार गरजेचं आहे. And our life should be an active life. आणि मग आम्ही काही दिवसापासून पाहत आहोत आमच्या आत्मिकता म्हणजे काय त्या गोष्टीविषयी पाहत आहोत, आणि त्याच्यामध्ये आम्ही आता आलेलो आहोत आणि अंतःकरणाच्या गोष्टी आम्ही समजून घेत आहोत. And we are learning about spirituality since many days, and we are learning about what is a heart. आता बरेच दिवसापासून आम्ही ऐकत आहोत की अंतःकरण फार महत्वाचा भाग आहे. आम्ही पाहतो ते आणि ते स्थिर असणं त्याच्यामध्ये, आणि देवाचं मन आम्हाला समजणं गरजेचं आहे. आमचं मन स्थिर असणं गरजेचं आहे. या गोष्टी आम्ही पाहत आहोत. And we are hearing a heart is important. We have to understand the nature of our Lord, a heart of our Lord. आत्मसंयमन म्हणजे काय त्या गोष्टी आम्ही पाहत आहोत. We are learning about what is self-control. आत्मसंयमन म्हणजे ज्याचा मनावर ताबा आहे ती व्यक्ती. And a person who has control over his heart has self-control. मन म्हणजे अंतःकरण, मन म्हणजे हृदय, मन म्हणजे अंतर्याम आहे. And mind means your heart, your inner soul. मन म्हणजे अंतरात्मा आहे. And minds with your conscience. आणि मग देवाचा दास एका ठिकाणी अतिशय सुंदर म्हणत आहे, Servant of God is saying beautifully in a way. क्षणिक दुःख
सुख व सार्वकालिक वैभव याविषयी तो सांगत असताना And while he is teaching about momentary happiness, तो म्हणतो आमचा अंतरात्मा रोज नवा होत आहे our conscience is renewing every day. आणि दिवसेंदिवस तो नवा होत आहे. And it's renewing every day. मग किती चांगली गोष्ट आहे. It's a beautiful thing. तो नवा होत आहे. Renewing every day. रोजचा दिवस आमच्यासाठी नवा आहे. Every day is a new day for us. रोज आमचा अंतरात्मा किंवा आमचा अंतःकरण नवं होत आहे. Our heart is renewing every day. आणि त्याच मनाच्या नवीकरणानं त्याच मनाच्या अंतःकरणाच्या नवीकरणानं आम्ही देवाला सादर होत And we have आहोत. to present ourselves through the renewing of our minds. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. म्हणून देवासाठी हालेलुया म्हणायला आम्हाला कधी कंटाळा येत नाही. So we shouldn't be feel tired to say hallelujah. देवासाठी गीत गाण्याला आम्हाला कधी कंटाळा येत We नाही. shouldn't feel tired to sing a song to the Lord. कारण मन आजच्या दिवसाला अंतःकरण नवीन आहे. Because the heart is new for today. अंतर्याम दिवस नवीन दिवसेंदिवस नवीन होत Our आहे. soul is renewed every day. आणि म्हणून आम्ही रोज हालेलुया म्हटलं तर आम्हाला कंटाळा येत नाही आणि देवालाही कंटाळा येत So नाही. every day we say hallelujah. We are not tired and even God is not tired of us. कधी आम्हाला वाटतं कधी कधी काय त्याच गोष्टी आम्ही ऐकतो. Every day we hear such things. पण त्या नव्या पद्धतीने मनाच्या नवीकरणानं आम्ही सादर करतो. But when we present it with the newness of our mind, त्याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद we आहे. get the blessings in it. हालेलुया Hallelujah. त्या गोष्टी आम्ही समजून घेणं You have to गरजेचं आहे. understand these things. हालेलुया Hallelujah. पण आम्ही काय बायबल आम्हाला काय सांगतं पहा. So what Bible tells us? कोरिन्थीयराचं दुसरं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 16 वचन. यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही. महत्वाची गोष्ट यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही. म्हणजे याचा अर्थ काय विश्वासणाऱ्या लोकांमध्ये धैर्य आहे. कोरिन्थीयराचं दुसरं पत्र 4था अध्याय 16 वचन. And 2 Corinthians 4 and 13. यास्तव आम्ही धैर्य सोडत नाही. पुढे वाचा. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे. तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. दिवसेंदिवस काय होत आहे. नवा होत आहे. 16 वचन. 4:16 दुसरे कोरिन्थीयराचं पत्र 4था अध्याय 16 वचन. 2 Corinthians 4 and 16. Therefore we do not lose our heart, even though our outward man is perishing, yet the inward man is being renewed day by day. पापा ह्याची इंग्लिश मध्ये अतिशय सुंदर पहिलेच ओळ आहे. काय लिहिले त्याच्यामध्ये. We do not lose our heart. म्हणजे काय रे मराठीत अर्थ. आम्ही निराश होत नाही. कारण आम्ही शब्दशः अर्थ घेतो. त्यामुळे हार्ट लूज होणं म्हणजे हार्ट हृदय सैल होणं. पण तू त्याच्यामध्ये बरोबर आहे. आम्ही आमचं सांगतोय. आम्ही इंग्लिश तज्ज्ञ लोक. टॉकिंग वॉकिंग शिवाजी वॉकिंग बोलून चालून शिवाजी कोण होता. राजा होता. मग त्याचे मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं. टॉकिंग वॉकिंग शिवाजी वॉज किंग. तसं आमचं इंग्लिश आहे. वाच परत पहिले. Therefore we do not lose our heart. आम्ही आमचं हृदय आम्ही धीर खचू देत नाही. And we do not get discouraged. याच तो आम्ही धैर्य सोडत नाही. We are not discouraged. आणि धैर्य हे आतून येत असतं. And the courage comes from within. धैर्य हे अंतःकरणातून आहे. Courage is from the heart. आणि आम्ही पाहतो आम्ही धैर्य सोडत नाही. We do not leave our courage. आमचं हृदय भक्कम आहे. Our heart is strong. या आमचा बाह्य देह क्षय पावत आहे. Outward man is perishing. तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. But the inward man gets renewed. आणि म्हणून प्रियानो बाह्य देह क्षय होत असला when outward man is perishing, तरी अंतरात्मा आमचा नवा होत आहे. but the inward man is renewed आणि every day. अंतरात्मा जर नवा होत आहे. So if we are renewing ourselves, मनाचं नवीकरण जो होत आहे. if our mind is getting renewed, रोज माझा अंतःकरण देवासाठी नवं होत आहे. our mind is getting renewed every तर day. क्षय पावत असलेला बाह्य देह तो मला काय दुष्परिणाम करू शकत नाही. So my outward man who is perishing cannot hurt me. बरोबर. एका ब्रदरांबरोबर बोलत असताना मी त्यांना सांगत होतो. So I was talking to a brother and I was telling him, बरेचसे सेवक आहेत. there are many servants की फार कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या आणि शारीरिक व्याधीशी ते झगडत in आहेत. difficult situation. They are dealing with body पण problems, तरी ते देवाची सेवा करत but आहेत. still they are serving the Lord. आणि जेव्हा ते पुलपीटवर असतात When they stand on the pulpit, त्यांचा बाह्य देह क्षय पावत आहे. their body is perishing, अंतरात्मा नवा होत आहे. but the inner man is renewing. म्हणून त्या अंतरात्मा नवा होत असल्यामुळे त्याच्या बाह्य देहाला कुठल्या प्रकारचा परिणाम त्यांच्याकडे बघताना आम्हाला वाटत नाही की ती व्यक्ती अशा रीतीने आजारी And असेल. so when we see at them, we don't feel that they are sick. एक कठीण आजार त्यांच्यामध्ये आहे. They have a difficult disease, असाध्य व्याधी त्यांच्यामध्ये a आहे. non-healable disease. बाह्य देह क्षय पावत आहे. Body is perishing, पण अंतरात्मा नवा होत but आहे. the mind is renewing. आणि अंतरात्मा नवा होत आहे. When the mind is renewing, त्याचा परिणाम त्या क्षय पावत असलेल्या देहावर होतो आणि त्या देहाला पण एक नवं बळ प्राप्त होतं. and that affects the
body that is perishing, and that body gets a new strength. पण देवाचे लोक कधी थांबत नाहीत. So people of God never stop. देवाचे लोक कधी थकत नाही. People of God are not tired कारण त्यांना अंतर्यामी बल संपन्न प्राप्त because झालेले they are आहे. strengthened in inner mind. ते आतून बल संपन्न They झालेले are आहे. strengthened in inner self. त्यांचा आतील मनुष्य रोज नवा होत The आहे. inner man is renewing. आणि या ठिकाण तो देवाचं वचन आम्हाला सांगतं आमचा अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. So they tell our inner man is renewing day by day. आणि म्हणून नवा ते होणं त्याच्यामध्ये त्याच्या आणि ते गरजेचं आहे. So for it to renew is important. आणि रोज नवा होण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. And I have to strive hard to renew it every day. माझं अंतःकरण देवासाठी उन्नत करायचं आहे. My heart have to amplify for पण God. योएलच्या ग्रंथामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं And so- तुमचं वस्त्र नव्हे तुमच्या हृदयाची आग्र त्वचा तुम्ही फाडा. And not your clothes, but tear up your heart. पण अंतःकरणाचं हृदयाचं देवाविषयीच्या संबंधामध्ये फार घनिष्ठ आणि ती गोष्ट आहे किंवा असा आम्ही पाहतो अविभाज्य असा तो घटक आहे हृदय. And it is an inseparable part of our relationship with मन, God. हालेलुया. Your mind. माझं मन देवामध्ये लागणं गरजेचं My आहे. mind should be connected to God. माझं मन माझ्या व्यवसायामध्ये माझ्या नोकरीमध्ये असणं गरजेचं My आहे. mind should be in my job or business. मन असेल तर काम चांगलं होतं. If your mind is good, your work is मन जर good. तिथं नसेल तर काय उपयोग नाही. If you don't put your heart to it, it's of no use. देवासाठी जे आम्ही करतो प्रियानो So when I do it for God, आम्ही मनापासून ते करावं. we do it with the heart. आम्ही अंतःकरणपूर्वक ते We करावं. do it full of whole आमच्या mind. हृदयामधून ते करावं. Through a heart we do it. म्हणजे त्याच्यातले आशीर्वाद आम्हाला Then we मिळतात. get the blessings from it. म्हणून प्रियानो हृदयाचा आणि देवाविषयी आमचा जो संबंध आहे त्या फार घनिष्ठ आणि तो संबंध आहे. So the connection with the heart and God is important. देव तुम्ही बाह्य रूप पाहत नाही. God says, don't look at मी outward अंतःकरण appearance. पारखणारा I देव look at आहे. the heart. हालेलुया. Hallelujah. पण अब्रामाशी देवानं करार केलेला आहे. God made a covenant to तो Abraham. करार हा आहे. तो करार म्हणजे काय सांगितलंय की मी तुमचा देव तुम्ही माझे लोक आणि तुम्ही माझी उपासना कराल व माझं ऐकाल असं होईल त्या विधीच्या द्वारे. And according to the covenant, you will be my people, I'll be your God, and you will worship me according to the covenant. तो देहाचा करार केलेला आहे. And it is a covenant of the body. आणि And नवा करारामध्ये आम्हाला देवाचं in सांगतो the New Testament it says, देव आत्मा आहे God is spirit. आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि And खरेपणाने the करावी. worshippers should worship in truth and spirit. अब्रामाची करार केलेला A आहे. covenant made to Abraham सुनता होण्याची करार तो About- विधी देवानं दिलेला आहे. about the circumcision. तो सुनतेचा करार देवाने केलेला आहे. A covenant of the circumcision. आणि मी तुमचा देव तुम्ही माझे लोक And I'm your God, you're my people. तुम्ही माझं ऐकाल माझी उपासना कराल असं होईल. And you'll listen to me, so you'll worship. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये मी पाहतो 17वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. And Genesis 17:10 we see. वाचा काय लिहिले पहा. माझ्यामध्ये हा आणि तू तुझ्या पश्चात हा तुझी संतती हा. यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा जो तुम्ही काय करायचा आहे पाळावयाचा करार कायसाठी असतो पाळावयासाठी असतो. आता हा करार जो आहे तो सुनतेचा करार आहे पण त्याचा संबंध नव्या कराराशी कसा हृदयाशी जोडलेला आहे अंतःकरणाशी जोडलेला आहे आमच्या मनाशी कसा जोडला ते आम्ही पाहणार आहोत. वाचा परत पहिल्यापासून आता ते माझ्यामध्ये आणि हो तुझ्या पश्चात व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हाच की तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी. म्हणजे पुत्र संतान जर असेल तर 8व्या दिवसामध्ये त्याचं ते आणि सुनता व्हावी. पुढं तुम्ही आपली सुनता करावी ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खून आहे. पुढं पिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की बस ठीक आहे. आणि तो करार होईल तर पिढ्यानपिढ्याचा तो करार बायबल आम्हाला सांगतं. This is my covenant which you shall keep between me and you and your descendants after you. Every male child among you shall be circumcised. आता बायबल आम्हाला अब्रामाशी देवानं केलेला तो करार आहे. It's a covenant made by God to Abraham. तुला आणि तुझे संतती जी आहे So whatever your descendants. आणि तो आम्ही आमचं तारण झालं म्हणजे आम्ही अब्रामाच्या संतानामध्ये गणलं गेलो. And when we are saved, we are among the descendants of Abraham. आता नव्या करारामध्ये पहा काय सांगितलेलं What is written in the New Testament? आता बायबल सांगते की देहाची सुनता काहीच कामाची नाही. The Bible says the circumcision of the body is no use. अब्राम विश्वासाचा जनक आहे. And Abraham is the creator of faith. पण आम्ही पाहतो
पाहतो पाहिजे जुना करार पूर्ण देवाने केला. So Old Testament was completed by आता आम्ही God. आध्यात्मिक गोष्टी आत्मिक गोष्टीकडे आहोत. Now we are in the spiritual realm. आम्ही देव आत्मा आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने करावी. And God is spirit, is worship in truth and spirit. म्हणून आत्मिकता आम्ही शिकत आहोत. So we are learning spirituality. आता देहाविषयी काही नाही. देह बाह्य क्षय आणि तो बाह्य देह क्षय पावत आहे. And so the body is perishing now. पण अंतरात्मा नवा होत आहे. But the inner man is renewing. मग अंतरात्मा नवा होण्यासाठी त्या अंतरात्म्याची सुनता होणं गरजेचं So आहे. to renew the inner man, the circumcision must be done. सुनता होणं म्हणजे आम्ही फाडणं आहे, कापणं आहे So प्रियानो. circumcision means tear down or break it down. मग काय बायबल आम्हाला सांगत So what आहे? Bible tells us. तो पवित्र शास्त्रामध्ये रोमकराच्या पत्रामध्ये 2रा अध्याय आणि 18 आणि 29 वचन 28 आणि 29 वचनामध्ये काय लिहिले पहा. कारण जो बाहेरून यहुदी कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. हा हालेलुया. जरा जोरात म्हणा की हालेलुया. झोपली की काय? हालेलुया. हालेलुया. जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. नव्हे. जो लिव्हिंग सर्टिफिकेटवर ख्रिश्चन तो ख्रिश्चन देवाच्या नजरेत नाही. हा वाचा. For he is not a Jew, is outwardly, nor is circumcision. वाचा. कारण जो बाहेरून यहुदी कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. तो यहुदी नव्हे. आणि देहाची जी बाहेरून होते आणि देहाची जी बाहेरून होते ती सुनता नव्हे. ती सुनता नव्हे. बाहेरून होणारी सुनता नव्हे. कारण का बाह्य देह काय होत आहे? क्षय पावत आहे. पण देव आत्मा आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना कशी करावी? आत्म्याने खरेपणाने करावी. आणि अंतरात्मा काय होतंय? रोजच्या रोज जुना होते का नवा होते? हा देह क्षय पावतो, आत्मा क्षय पावतो का अंतरात्मा नवा होत आहे. So for nor is circumcision which is outward in the flesh, because the flesh is perishing and the mind is renewing. म्हणून जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. So who is outwardly Jew is not a Jew. आणि देहाची जी बाहेरून होते ती सुनता नव्हे. So circumcision is outward in the flesh is not circumcision. तर आंतरीचा जो यहुदी तो यहुदी होय. But the who Jew is inwardly is he a Jew. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावायची सुनता ती सुनता होय. So the circumcision that is of the heart is the real one. हालेलुया. हालेलुया. तर आंतरी यहुदी तो यहुदी होय आणि आध्यात्मिक दृष्ट्या. So the Jew who is inwardly is a Jew and spiritually. मग आत्मिकता आम्ही शिकत आहोत. So we are learning spirituality. आध्यात्मिकता आम्ही शिकत आहोत. We are learning मग righteousness. आध्यात्मिकतेचा संबंध आमच्या हृदयाशी आहे. So righteousness is connected to a heart. आध्यात्मिकतेचा संबंध आमच्या मनाशी आहे, आमच्या अंतरात्म्याशी, आमच्या आणि प्रियानो अंतःकरणाशी तो आहे. It is connected to a heart and a soul and a mind. आणि मग आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुनता हो. So spiritually the circumcision that is of the heart. हालेलुया. कुठली सुनता होणं गरजेचं आहे? अंतःकरणाची सुनता. So heart needs to be circumcised. आम्ही देहाच्या सुनतेला कापणं आहे प्रियानो. तर ते त्याच्या डिटेल विषयी मी तुम्हाला सांगत नाही. पण आम्ही पाहतो अंतःकरणाची सुनता पण काय सांगता मला काय पायवाना सांगतं की तुमची वस्त्र नव्हे तर तुमच्या हृदयाची अग्र त्वचा फाडा किंवा त्वचा फाडा आहे. So about the circumcision of the heart it says not your clothes but tear down your hearts. म्हणजे त्यातलं जुनं पण निघायला पाहिजे. So the old things should go away. त्यातले वाईट विचार निघून गेले Wrong पाहिजे. thoughts should go away. जुन्या खमीरांनी सण साजरा करू नका. Do not celebrate the festival with the old yeast. हालेलुया. खमीर फुगवतो प्रियानो. And the yeast makes fat. मग आम्ही पाहतो बेखमीर भाकरीने सण साजरा करा. वलांडणाच्या सणाविषयी आम्ही सांगितलं. बायबल आम्हाला सांगतं. And the bread without yeast you have to use it for your कारण festival. त्या गोष्टी आत्मिक गोष्टी आहे. Because those things are spiritual. आत्म्याशी निगडीत त्या गोष्टी They're आहे. connected to the spirit. अंतरात्म्याशी निगडीत त्या गोष्टी आहे. Connected to the inner mind. आणि मूळ बायबल या ठिकाणी आम्हाला So the Bible tells us. आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुनता The हो. circumcision that is of the heart that is a true one. म्हणून योएलच्या ग्रंथामध्ये बायबल आम्हाला So in सांगत Joel आहे. it says. तो त्या ठिकाणी ते 2ऱ्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये काय लिहिले पहा. Joel 2 and 17. मग पुन्हा आपण रोमकराच्या पत्राकडे येऊ आणि मग आपल्या मूळ शब्दाकडे आपण परत जाऊया. पटपट पटपट घ्या. संध्याकाळी आपल्याला युथ कॅम्पला जायचं आहे. योएलचा ग्रंथ 2रा अध्याय त्याचं 12, 13 आणि 14 वचन. आता तरी परमेश्वराचे वचन आहे का? आता तरी काय करा? परमेश्वराचे वचन आहे का? मगाशी तुम्हाला सांगितलं वचन काय ऐकायचं आहे ते. बरोबर आहे. आता तरी परमेश्वराचे वचन आहे का? मनपूर्वक मजकडे वळा. मनपूर्वक. कसं देवाकडे वळायचं आहे? मनपूर्वक. मन देहाने वळून का उपयोग आहे का?
तुमचा देह इथं बसलाय पण मन जर बाहेर असेल तर काय उपयोग आहे का त्याचा? आहे का? नाही. मग तुम्ही देहानं बसलाय, तुमचं मन पण त्या देवाच्या वचनामध्ये देवाकडे लागलं पाहिजे. म्हणून आता तरी देवाचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण आक्रंदन व शोक करून वळा. पुढं आपली वस्त्रे नव्हे, आपली वस्त्र नव्हे. वस्त्र फाडायची आता काही गरज नाही. हालेलुया. काय काय लोक आहेत, काय घरात काय भांडण झालं, वाद झालं की कपडे फाडतात, तोंडात मारून घेतात, डोकं भिंतीवर आपटतात. काल एक ब्रदर माझ्याकडे आले मला भेटायला. And I met a brother yesterday. दुसऱ्या चर्चचे ते. He's from another church. पहिल्यांदा ते क्लिअर करतो, नाही तर आपल्याकडे पण डोकं आपटून घेणारे लोक आहेत का म्हणतील. So we will feel that we have such people. आणि मग ते आले, म्हटले पास्टर असं असं झालं. And they came to me and told the whole story. नवरा बायकोंची भांडणं झाली. And they had a quarrel between husband and wife. हो पैदागलो म्हटले. And I was very tired of it. तो जोरात डोकं आपटून घेतलं भिंतीवर. And I just banged my head on the wall. आणि 8 दिवस माझं डोकं दुखत होतं. And 8 days my head was paining. मग एवढं डोकं फोडून बायको जागेवर आली म्हटलं. But after all this, did your wife listen to you? म्हणजे लोक रागात काय करतात, डोकं फोडतात, कपडे फाडतात, हे करतात. पण बायबल आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही पाहत आहोत. आध्यात्मिकता, आत्मिक गोष्टीविषयी त्याशिवाय आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा. And so rend not your heart and your garments. आणि तुमचा देव याचकडे वळा. And return to the Lord your God. तो कृपाळू, He is gracious, कनवाळू, merciful, मंद क्रोध, slow to anger, दयासागर आहे, great of kindness, आणि अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. and he relents from doing harm. या ठिकाणी आपली वस्त्र नव्हे तर आपली हृदय फाडा. So rend your heart and not your garments. म्हणजे देहाची जी सुंता व्हायची ती काय सुंता उपयोगाची नाही. The circumcision of the body is of no use. अंतःकरणाची सुंता ती काय महत्वाची आहे. Circumcision of the heart is important. मग प्रत्येकाला तो विधी आता लागू आहे. So for us it is applicable. जुन्या करारामध्ये तो विधी फक्त मुलाला जो मुलगा झाला, संतान झाल्यानंतर त्याच्यासाठी तो होता. For the Old Testament it was only for the son was born. पुरुषासाठी तो होता. For the man it was. पण नव्या कराराप्रमाणे in the New Testament हृदयाची जी सुंता आहे, circumcision of the heart, अंतःकरणाची जी सुंता आहे, circumcision of the heart, दोघांसाठी is for both. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, for all believers, प्रत्येक बहिणीसाठी, प्रत्येक बंधूसाठी, for every sister and every brother, दासासाठी, प्रत्येक दासीसाठी, for servant and maid servant. बायबल सांगतो तुमची वस्त्र नव्हे तुमची अंतःकरण तुम्ही फाडा. Bible says rend your heart and not your garments. आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. And return to the Lord your God. परमेश्वराकडे वळण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या अंतःकरणाची सुंता होणं, तुमचं हृदय फाडणं म्हणजे भग्न आणि अनुतप्त हृदयानं देवाला सादर होणं आहे. And so returning to the Lord your God means you have to rend your heart and return to the God with a repentful and contrite heart. कारण तुम्ही अंतःकरणानं देवाकडे वळाला तर देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Turn to God with all your heart, He'll bless you. तुम्ही तुमच्या दाराशी उभा आहे, तुमचं दार ठोठावत आहे. He says, I'm the door knocking at it. जो कोणी माझी वाणी ऐकून मग आपलं दार उघडेल, मी त्याच्यामध्ये hears my voice, opens the door, I'll go in with him. तो माझ्याबरोबर जेवेल, मी त्याच्याबरोबर जेवणार आहे. Dine with him, I'll dine with him. ही सुंदरशी सहभागिता आहे. It's a beautiful fellowship. म्हणून आमचा देह देवाचं वचन सांगतं की पौलाला देव येशू म्हणतो की तुला माझी कृपा पुरेशी आहे. So Jesus says to Paul, my grace is sufficient for you. तुझा अंतरात्मा आहे and your inner self is there. तुझं मन माझ्याकडे लागलेलं आहे. Your mind is connected to me. मग तो काटा काय देवाने काढला नाही. So he says the thorn was not removed by God. त्याने देवाची सेवा सोडली का? But did he leave the service of God? तो अभिमानाने म्हणतो, with great pride he says, माझ्या अशक्तपणात देवाची शक्ती पूर्णत्व असते. in my weakness strength of God is fulfilled. या दिवसामध्ये मला फार काही लोकांचं वाईट वाटतं. In these days I feel sad for many people. चांगले तरुण मुलं आहेत. There are many young people. एक मुलगी आहे, तिच्याविषयी मला फार आणि अभिमान वाटतो. And there's one girl I feel very proud about. आणि चांगलं तिला शारीरिक त्रास होत आहे. And she had a pain in her body. पण उमेद आहे मला प्रभूची सेवा करायची आहे. But she has the zeal to serve God. आणि हाच आवेश देवाला पाहिजे प्रियानो. And God likes this zeal. आणि हा आवेश कधी तयार होतो? And when this zeal is created, माझा अंतरात्मा रोज आणि रोज नवा होतो, त्यावेळेला ते प्राप्त होतं प्रियानो. when my inner self is renewed every day, then it's created. आणि म्हणून माझा देह क्षय पावत आहे. So my body is
is perishing, ते अंतरात्मा नवा होत आहे. but my mind is renewing. तिच्याकडे बघितलं की मला खूप आनंद होतो. So when I see to her, I am very काही happy. परिस्थितीमध्ये म्हणते मला देवाची सेवा In all करायची. situations, she said, I have to serve the आणि Lord. काही का असे आहेत And there are many people देवानं निवडलेलं आहे, that chosen by पण God. जरा शारीरिक त्रास झाला But if they are feeling some काय disease, उपयोग आहे. it's of no use. एवढंच देवाची सेवा करतो तरी हे झालं ते झालं अमुक झालं तमुक झालं. I serve God so much, but such things happen to me. म्हणून आम्ही मगाशी वाचलं की आम्ही धैर्य सोडत काय नाही. So we हालेलुया. read, we don't lose a heart. माझ्या शरीराची अवस्था कशी असो, However be the condition of my माझा body, अंतरात्मा नवा झालेला आहे. my mind is renewed. माझ्या दुखणाऱ्या गुडघ्याकडे माझं लक्ष नाही, I don't pay attention to my paining दुखणाऱ्या knees. डोक्याकडे माझं लक्ष नाही. Do not pay attention to कारण my मी आता head. उभं राहिलोय प्रभूची उपासना करण्यासाठी. Because I am standing मला माझ्या to serve the Lord. देहापर्यंत जायचं आहे. I have to overcome my body. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. कुठलाही स्पोर्ट्समन बघा, You see any sports person, त्या खेळावर तो मनापासून प्रेम करत असतो. he loves the sport dearly. मध्ये एक पिक्चर आला होता अतिशय सुंदर. And there was a beautiful movie. कुठला रे ते भाग मिल्खा भाग कुठला पिक्चर होता तो, किती लोकांनी बघितला. हा पिक्चर बघणं वाईट नाही, मला बघितलं म्हणा की हात वर करा. मी तर सिनेमाला तिकीट काढून पाठवलं होतं त्याच्या मित्रांबरोबर, जा पिक्चर बघा. बघितलं का नाही? आणि नसेल तर बघा जरा युट्यूबवर कसा आहे ते. And it's a beautiful movie, Bhag Milka Bhag. आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर त्याला प्रतिस्पर्धी त्याच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान करतात. त्याचा पूर्ण पाय खाली ते खिळे त्या काहीतरी लागलेला असतो जोरात जार, आणि जखम त्याच्या पायाला असते. And the opponents try to pull him down, and his leg is hurt, and his leg is torn with a nail. त्या मिलिटरीच्या कॅम्प मध्ये त्याची टेस्ट, पण धावण्याचं त्याची टेस्ट होणार होती. And he had to be examined for his running prowess in the military. कदाचित मला वाटतं तो सिलेक्शन का काहीतरी ते होतं. Maybe he had went for the military selection. आणि मग तो त्या धावपट्टीवर उभा राहिला. And he was standing at the track. त्याचं ध्येय त्याला त्या गाठायचं होतं. And he saw his goal. त्या मर्यादेवर खुणेपर्यंत त्याला He had to धावायचं run to होतं. the end post. त्या सिलेक्शन मध्ये त्याला सिलेक्ट व्हायचं He wanted होतं. to get selected. तो मनापासून त्या खेळावर प्रेम करत होता. He loved his sport dearly. त्याचं मन त्या खेळामध्ये गुंतलं His होतं. heart was stayed there. आणि मग तो पळू लागला. And he started running. त्याच्या पायाला लावलेलं ते बँडेज हळूहळू ते निघायला लागलं. The bandage came out of his ते legs. रक्त ते यायला लागलं. The blood was flowing पण out. मन कुठं होतं? But where the mind त्या was, ध्येयाकडे it was होतं. on the goal. तिथं मला जायचं I आहे. want to go there. देहाला वेदना होत आहे, My body is in pain. पण ध्येय काय आहे? What is my goal? मला त्या खुणेपर्यंत I have to go to the धावायचंय. goal. मला सिलेक्ट I व्हायचं have to be आहे. selected. त्या वेदनेकडे त्याचं लक्ष He नव्हतं, didn't pay attention to कारण the त्याचं pain मन त्याच्या ध्येयाकडे because होतं. his heart is to the goal. हालेलुया. Hallelujah. मला तर मर्यादेवर खुणेपर्यंत If you धावायचं have to run to the end मला तर goal, माझं ध्येय गाठायचं if you have to आहे. attain तर my या goal, प्रवासामध्ये किती वेदना होत असल्या, so how many pain त्या I have, वेदनेकडे माझं लक्ष I don't pay attention to it. माझं लक्ष माझ्या ध्येयाकडे असं I have to pay attention to आणि the ते goal. कधी होईल? And when will that happen? तुमचं मन प्रभूशी जडलेलं When your mind is पाहिजे. connected तुमचं to God. हृदय प्रभूशी जडलं Your heart is पाहिजे. connected तुमच्या to God. हृदयाची सुनता होणं The heart गरजेचं is आहे. circumcised. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुम्ही असे धावा So run in such a way. की बक्षीस तुम्हाला You get the मिळेल. prize. तुमचं हे दुखतंय ते दुखतंय हीच कारण काही सांगून उपयोगाची. Do not say reasons for your pain. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तेंडुलकरला एकदा प्रश्न विचारला होता, तो म्हणतो माझं क्रिकेट खेळावर खूप प्रेम आहे. So Sachin Tendulkar was asked a question. He said, "I love cricket," आणि म्हणून तो त्याला आणि सगळ्यात जास्त रेकॉर्ड त्याने केले. and that's why he broke many records. आम्हाला जर आमचं ध्येय गाठायचं आहे, If you want to attain a goal, माझा मुकुट कोणी हिरावून घेऊ नये जर मला वाटत if I असेल, feel my crown should not be taken away, तर प्रियानो लक्षात ठेवा, so listen. देह हा क्षय पावणार आहे, Our body is perishing, पण अंतरात्मा नवा होत but the आहे. heart is renewing. आमचा संबंध आत्म्याशी आहे. We are connected to the heart. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो एक लक्षात ठेवा, Remember one thing: देह जी कर्म करतो the things that a body does, तो आत्मा भोगत असतो. and the heart bears it. लक्ष देऊन नीट ऐका. Understand this: देह जी कर्म करतो the work done by the body आत्मा भोगत असतो. is endured by the heart. बायबल आम्हाला सांगतं, Bible says, मनुष्याने सारं जग मिळवलं man attains the whole आणि world आपल्या आत्म्याचा नाश केला but destroys his heart. तर त्याला काय लाभ? It's of no use. म्हणून तुम्ही देवासाठी देवाला आवडणार त्या गोष्टी करत राहा. You do things that God ती likes. कृती करत राहा. Do that act. ते कर्म करत राहा तुमच्या Do that देहात. works through your जरी ते body. क्षय पावत If असलं it's perishing, तरी देवासाठी काम करत राहा. work for the Lord. काय वेदना
होत असल्या If you are in pain, तरी देवासाठी काम work करत for the राहा. Lord. कारण तुम्ही तुमचा देह जे करतो So what your body तो does, आत्मा भोगतो. your spirit मग तुमच्या endures. देहाने जर देवाचं कर्म केलेलं आहे, देवाचं काम केलेलं आहे, if your body is working for the तर Lord, तुमचा आत्मा सुखलोकामध्ये सुख भोगणार your आहे. body, your spirit will be in paradise. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पण कुढत जर बसलं, But if you sit crying, माझा पाय दुखतोय, my leg is paining, माझं पोट दुखतंय, my stomach is paining, मला अमुक होतंय, I'm in pain. जे तुमचा देह करतो तुमचा आत्मा भोगतो. What your body does, your spirit endures. लक्षात ठेवा वाक्य, जो देह करतो तो काय करतो, आत्मा भोगतो. What your body does, your spirit मग endures. देहाला ती सवय लावा की प्रभूसाठी कृती करा. So make your heart used to it that your body should work for the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. तीच महत्वाची It's गोष्ट an आहे. important thing. हालेलुया. जगामध्ये किती असो काही असू दे प्रियानो, Whatever- शरीर म्हटलं तर त्याला काहीतरी त्रास होणारच आहे. Whatever be there in the world, but if your body is there, it will have some pain. पण ते तुमच्या सार्वकालिक जीवनाच्या प्रवासाच्या किंवा प्रभूसाठी काम करण्याच्या आड कधी येणार नाही. But it won't come against of your eternal journey or your work for the Lord. देवाचा एक दास त्याचं शरीर पूर्ण क्षय पावलं शेवटच्या काळामध्ये आणि उतार वयामध्ये वृद्ध ते झाले. A servant of God in his elderly age, his body was perishing at a rapid पण pace. बेडवरनं सुद्धा ते सुवार्ता सांगत But होते. from his bed, even he was preaching. हालेलुया. का? Why so? देह क्षय पावतोय, Body is perishing, अंतरात्मा नवा होतो. but the spirit is renewing. आमेन, Amen. हालेलुया. Hallelujah. जे देह करतो आत्मा नंतर भोगतो. What the body does, the spirit endures. आमेन. Amen. मग देवानं दिलेला आत्मा कुठं जातो, कुठं जातो, देवाकडे जातो. बरं का, देवानं दिलेला आत्मा कोणाकडे जातो, देवाकडे जातो. Spirit given by God goes to God. हा, तो चोर आपल्या मनापासून तो प्रभूकडे वळाला. And the thief from his whole heart turned to the Lord. त्याने मनापासून ती कृती केली, मन त्याने देवाकडे लावलं. And through his heart he turned to the Lord and spoke to him. ज्यावेळेस तू राजाधिकारानं When you येशील come with your त्यास authority, माझी आठवण ठेव. remember me. आणि प्रभूला असेच लोक आवडतात. And God likes such people. हालेलुया. Hallelujah. त्याही कठीण परिस्थितीमध्ये तोही वेदना भोगत होता, पण त्याही वेदनेमध्ये त्याला एक आशेचा किरण दिसला. When he was in tribulation, in a difficult situation, in pain, but he saw hope आणि there. तो प्रभूला शरण गेला. And he surrendered to the Lord. येशील राजाधिकारानं त्यास माझी When you आठवण come ठेव. with all your authority, काय remember me. त्याने काय प्रार्थना केली, तू येशील त्यावेळेस आठवण ठेव. What did he pray? When you come back, remember me. पण ज्यावेळेस तुम्ही देवाला पसंत पडणारी प्रार्थना When करता, you pray to God that God likes, देव इतका उतावळा असतो आशीर्वाद द्यायला की लगेच मोकळं करतो. God is so eager to bless you, he'll release it for you. तू येशील तर नाही, येशू म्हणतो तू आजच माझ्या बरोबर सुखलोकात असेल. So not even you'll come again, but even today you'll be with me in paradise. जे तुमचा देह करतो आत्मा भोगतो. What your body does, your spirit म्हणून endures. प्रभूसाठी काम करा. So work for the Lord. प्रभू मधले तुमचे श्रम व्यर्थ जाणार Your नाही. efforts in Lord are not in vain. आणि मग या ठिकाणी मी पाहतो की तुमच्या ध्येयाकडे तुमचं लक्ष पाहिजे. So your heart should be to your काही goal. त्रास झाला तरी त्याला त्याची तमा बाळगायची नाही. So if you are in pain, do not listen to it. आपलं हृदय फाडा And tear up your आणि heart परमेश्वर तुमचा देव याकडे वळा. and turn to the Lord your कारण God. तो कृपाळू, And he's gracious, कनवाळू, merciful, मंदखोर, slow to anger, मंद क्रोध, दयासागर आणि अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे is आहे. of great kindness and relents from doing harm. पुढचं वचन आता 14 वचन, योएल 2:14. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल. हा, असे की जेणेकरून, या ठिकाणी बायबल आम्हाला सांगते परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे. हालेलुया. So who knows if he will turn and relent असे की वाचवा, and leave a blessing behind him. असे की जेणेकरून तुम्हाला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. And a grain offering and a drink offering for the Lord your God. आता परत त्या करिंथकराच्या पत्राकडे येऊया. And let's turn to Corinthians again. हालेलुया. पळापळी करूया थोडंसं इकडे. सॉरी, करिंथकराचं पत्र नाही, रोमकराच्या पत्राकडे या. तिथं पहा काय लिहिलंय ते. पुन्हा वाचा 28-29. पटपट वाच.
कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. पुढे वाचा 29 वचन वाचा डायरेक्ट. चला. जो अंतर्यामी तो यहुदी होय. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुनता होय. शास्त्रलेखाप्रमाणे व्हावायची ती नव्हे. आशाची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे. अंतःकरणाची सुनतेने काय होतं? प्रशंसा कोण करतं? देव करतो. And what is the result of the circumcision of the heart? That the Lord will praise you. आणि मग बायबल सांगतं शास्त्रलेखाप्रमाणे व्हायची ते नव्हे. And not according to scriptures. म्हणून बायबल आम्हाला सांगतं आपण 7 उद्गार येशूचे वाचतो जेव्हा मनन करतो त्याविषयी तेव्हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणू. So according to 7 sayings of the Lord, when we meditate it is according to that the scripture should be fulfilled. आणि तो लेख आता लेखी नाही. And the writing is not written तो now. आत्मिक आहे. It is spiritual. हालेलुया. Hallelujah. तो आमच्या हृदयपटावर कोरलेला It is आहे. engraved on a heart. म्हणून बायबल आम्हाला सांगतं The Bible says शास्त्रलेखाप्रमाणे व्हायची ती नव्हे. not according what is according to scripture. मग आशांची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे तर देवापासून व्हावयाची. So whose praise is not from the man but from God. अंतःकरणाची सुनता Circumcision of the heart. देव प्रशंसा करतो. God will praise मनुष्यापासून नव्हे not from man तर देवापासून but व्हावयाची. from God. आणि म्हणून प्रियानो आमचं मन आमच्या देवाशी जोडलं जाणं फार महत्वाचं So आहे. beloved, our heart needs to be connected to मन जर God. तुमचं देवाशी कनेक्ट झालेलं आहे If your heart is connected to the God, तर तुम्ही थकणार नाही. you won't get tired हालेलुया. Hallelujah. कारण तुम्ही अंतर्यामी बल संपन्न because you're strengthened in your inner man. एक सेवक आले होते आपल्याकडे And one servant was in our church आणि ते आल्या म्हटले उभे राहिल्यानंतर थकना म्हणा हे. and he said you shouldn't get tired काय मग थकना म्हणा हे थकायचं नाही. and you shouldn't get tired. जो थांबला तो संपला. And who stops, he dies. काहीतरी एक गाणे बघा क्रिकेट विषयी. क्रिकेट हे जीवन हे क्रिकेट हे वेड्यात थांबला तो संपला. And life is like a game of cricket. Who stops, he dies. आता पुन्हा आपल्या यास्तव आम्ही धैर्य सोडत नाही. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी आत अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. And we आता करीन कराचं पत्र 2रं पत्र 4था अध्याय 16 वचन. नुसतं माझ्या मागे तू ट्रान्सलेशन कर. यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही. so we don't lose a heart. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे Outer man is perishing, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत but the आहे. inner man is renewing every day. कसा होत आहे? How is he becoming? हालेलुया. कसं करायचं? तो अंतरात्मा नवा व्हायला पाहिजे. So inner man should be renewed. मग त्याची जबाबदारी कोणाची आहे? So he is responsible for that. कोणाची आहे? Who is responsible? आपली आहे. It's our responsibility. रोज प्रभूला गीत गा त्याच्या समोर या. Every day sing to the Lord and come before him. आपलं अंतःकरण देवासाठी उन्नत करा. Amplify your heart for the Lord. मनापासून देवाला सादर With व्हा. all your heart pray and yourself. आत्म्याने खरेपणाने त्याची In उपासना truth करा. and spirit worship him. कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. Because the momentary trials coming upon us are creating eternal life for us. म्हणून आम्ही पाहतो संकट आल्यानंतर खचून जाऊ नका. So when you have trials, do not be discouraged. धैर्य सोडू नका. Do not leave your courage. कारण मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करणारा ते आहे. Because in a great measure it will create an eternal joy for you. म्हणून आजाराला घाबरू नका. So do not be fearful of diseases, of your trials. संकटाला घाबरू नका. Do not fear your trials. फक्त इकडे लक्ष द्या की तुमचा अंतरात्मा रोज नवा व्हायला पाहिजे. Just pay attention. Your spirit needs to be renewed every day. अंतर्यामी बल संपन्न होणं गरजेचं आहे. Unity is strengthened in yourself. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Servant of God says, I'll pray for you. देवाच्या ऐश्वर्ययुक्त संपत्तीनुसार तुम्ही पवित्र आत्म्याच्या आधारे अंतर्यामी बल संपन्न And according to the riches of his glory, you are strengthened in yourself. हालेलुया. Hallelujah. मनाशी संबंध देवाचा अतिशय घनिष्ठ आहे. And God is connected well to a heart. हृदय. Your heart. कारण का? Why so? देव प्रीती आहे. God is love. आमेन. Amen. त्यानं आम्हावर प्रेम केलेलं आहे. And he has loved us. आमच्यासाठी आपला एकुलता एक पुत्र
पुत्र दिलेला He आहे. gave His only Son for us. आणि प्रेम म्हटलं की हृदय आलं. And when heart is there, you have love. म्हणून आम्ही मागच्याच पाहिलं प्रियानो. So we saw it last time. नम्र अंतःकरणानं ओढले जा. And associate yourself with the त्याची काही humble. उदाहरणं आम्ही काय सुरुवात केलेली ते And we saw some examples for it. फक्त 2च उदाहरणं आता आपण घेणार आहोत. नंतर नंतर पुढच्या वेळेला पुढच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. And we see 2 examples now. आता रोमकराचं पत्र 12वा अध्याय 16 वचन. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. परस्पर एक चित्त असा. परस्पर एक चित्त असा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. आपणाला शहाणे समजू नका. आपणाला शहाणे समजू नका. We have the same mind towards one another. Do not set your mind on high things, but associate yourself with the humble. Do not be wise in your own opinion. लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. Associate yourself with the humble. स्वतःला शहाणे समजू Do नका. not be wise in your own opinion. आपलं चित्त मोठमोठ्या गोष्टीकडे लावू नका. Do not put your hearts on high things. तर आपलं चित्त प्रभूकडे लावा. Put your heart to the Lord. आणि म्हणून मी पाहतो नम्रतेविषयी काय मी गोष्टी पाहिल्या. काही उदाहरणं आम्ही यात पाहणार आहोत. पहिलंच उदाहरण सर्वात महत्वाचं आमच्यासाठी उदाहरण आहे प्रभू येशू ख्रिस्त. And first example of humility is Lord Jesus Christ. योहानाचं सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. And John 13 and 15. कारण जसे मी तुम्हास केले. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्ही करावे म्हणून. तसे तुम्ही करावे म्हणून तुम्हास कित्ता घालून दिला आहे. तुम्हास कित्ता घालून दिला आहे. For I have given you an example that you should do as I have done to you. मग आम्ही या ठिकाणी मी पाहतो येशू शिष्यांचे पाय धुतो. हा तो प्रसंग आहे. And then Jesus washes the feet of the disciples. That's the event here. आणि त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये सांगतं 12व्या वचनामध्ये. So the Bible tells us in the 12th verse. मग त्यांचे पाय धुतल्यानंतर So when he washed his feet, आपले वस्त्रे चढून taken his garments. ते वाचावर ब्रदर. मग त्यांचे पाय धुतल्यानंतर. त्यांचे पाय धुतल्यानंतर आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यास म्हटले. पुन्हा बसल्यावर त्याने त्यास म्हटले. मी तुम्हास काय केले. हे तुम्ही समजला काय. हालेलुया. फार महत्वाचा प्रश्न येशूने त्यांना विचारला. So when he had washed their feet, taken his garments and sat down again, he said to them, do you know what I have done to you? मी तुम्हास काय केले हे तुम्हाला समजले का. So do you understand what I have done to you? समजून घेणं फार महत्वाचं. You need to understand everything. कदाचित शिष्यांच्या डोक्यात आला असेल की ते येशू आहे आमचा गुरुजी पण आमचे पाय धुतले. So the disciples would have thought that Jesus is there and he washed their feet. पुढे येशू त्यांना काय सांगतो. What did Jesus taught them? जसं मी केलं तसं तुम्हीही करा. So what I have done, you do so. वाचा बरोबर पुढं. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधन देता. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधन देता. आणि ते ठीक देता. कारण मी तसाच आहे. यास्तव जो मी प्रभू व गुरु त्या मी तुमचे पाय धुतले. तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. पुढं. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्ही करावे म्हणून तुम्हास कित्ता घालून दिला आहे. And you call me teacher and Lord, and you say, well, so for I am. If I then, your Lord and teacher, have washed your feet, you also ought to wash one another's feet. For I have given as an example that you should do as I have done to you. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये सांगतो. And the Holy Scripture tells us. जसे मी तुमच्यासाठी केलं तसं तुम्ही करा. As I have done to you, you have to do that. मंडळीमध्ये हे असणं फार गरजेचं आहे. And it should be there in the church. आम्ही एकमेकांच्या अधीन असणं गरजेचं आहे. And we should be submissive to each other. आम्ही एकमेकांना आपल्यापेक्षा आणि श्रेष्ठ मानणं किंवा आमच्यापेक्षा त्यांना मोठं मानणं गरजेचं आहे. We should consider each other greater than ourselves. आम्ही नम्र अंतःकरणानं आम्ही नम्रतेच्या चित्तानं एकमेकांकडे ओढलं जाणं गरजेचं humble heart we should be pulled to each other. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधन देता आणि ते ठीक देता. You call to me teacher and Lord, and as well you say I am so. कारण मी तसाच आहे. I am so. अब याच तो जो मी गुरु व प्रभू. So as I'm teacher and Lord, त्या मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. I washed your feet and you also ought to wash each other's feet. Hallelujah. Hallelujah. ही नम्रता आमच्यामध्ये असते. This humility should be there in us. एकमेकांचे पाय धुणं. Wash each other's feet. म्हणजे काय करणं? What does it mean? एकमेकांची सेवा करणं. Serve each other. Hallelujah. Hallelujah. येशू म्हणतो मी सेवा करून घ्यायला नाही तर मी सेवा करायला आलेलो आहे. And Jesus says I have not come here to be served but I have come here to serve. आम्ही सेवक आहोत. We are servants. मी
मी तुमचा सेवक आहे. I'm your servant. आम्ही एकमेकांची सेवा करणं गरजेचं We have आहे. to serve each other. आम्ही एक वेगवेगळ्या हुद्द्यावर आहोत, हे भाग वेगळे We आहे. are in different posts that are different पण things. येशू म्हणतो मी प्रभू आहे, गुरु असून मी तुमचे पाय धुतले. But Jesus says, I am Lord and teacher, and still I washed your मी feet. तुमचे पाय धुतले, तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. So as I washed your feet, you have to do it for each other. तुम्ही एकमेकांचे पाय You धुवा. have to wash each other's मग feet. पाय धुवा म्हणजे काय प्रियानो? So what does it mean? कृती ती महत्वाची आहे. The act is पण important, कृतीच्या मागा मी पाहतो नुसते पाय धुणे ही कृती काय उपयोगाची नाही. but the act of just washing feet is not तुम्ही important. अंतःकरण पूर्वक आम्ही पाहतो तुम्ही एकमेकांची सेवा करता. With the whole heart, you have to serve each other. एकदा मी एका ठिकाणी गेलो होतो भोसरीला, I went to one place in Bosri, आणि त्या ठिकाणी एक पास्टर त्या ठिकाणी ऑलरेडी आले होते, and a pastor was there already, आणि तरुण पाळक होते. and he was a young pastor. आणि मग मला बघितल्यानंतर मग त्यांनी लगेच त्या सिस्टरना सांगितलं की एक बाऊल घेऊन या पाण्याचा. आणि मग मला काही कळायला तयार नाही. त्यांनी पटकन माझ्या पायाजवळ बसला, माझे पाय वगैरे धुतले सगळे. And when I came there, he spoke to the sister. They brought a water bowl and they washed my feet. I didn't understand anything. माझे पाय धुतले, माझे पाय पुसले. They washed my feet. They wiped it. आणि मग अतिशय खाली मान घालून माझ्या शेजारी येऊन बसला. And with a humble neck, he just sat in front of me. मला वाटलं चांगला सेवक आहे, नम्र. I thought he's a humble servant. मग त्यावेळेस आपल्या चर्च मध्ये काहीतरी मीटिंग आपण ऑर्गनाइज केली होती. But then we had organized a meeting in our मला church. वाटतं ते SR मनोहरच्या कुठल्या तरी मीटिंगच्या संदर्भात असतो तो काळ होता. It was about the meeting about SR Manohar. आणि मग त्या ठिकाणी मी आल्यानंतर मग त्यांच्याकडे ते हँडबिल्स वगैरे गेले. And then he had the pamphlets. ज्या घरात मी गेलो होतो त्या घरातल्या त्या लोकांना नंतर सांगितलं दुसऱ्या कुठल्या पाळकाकडे जायचं नाही बरं का. And the house that it went to, he said that don't go to other pastors. आणि जे आपले हँडबिल गेले होते ते अजिबात चर्च मध्ये वाचून दाखवले नाही. And when the handbills went there and then they read it, ते वाटले नाही. and they didn't distribute it. पाय मात्र माझे चांगले धुतले. But they washed my feet very well. रुमालाने चांगले पुसले. They wiped it with the kerchief. मग काय पाय धुवायचे म्हणजे नक्की काय? So what exactly does it mean to wash your feet? तुम्ही कृतीनं एकमेकांचे सेवक व्हा. Through your act, you have to be each other's servants. कृतीनं एकमेकांच्या अधीन तुम्ही राहा, नम्र Through your राहा. act, you have to be submissive and humble towards each other. हालेलुया. आपल्याकडे पाय ओढायची सवय आहे. But we had a habit of pulling legs. एकदा एक पाळक साहेब मला म्हटले, One pastor told me, म्हटले पाळक साहेब आता कसं आहे, मला कोणी पाळक साहेब म्हटलं की मला फार भीती वाटते. so I feel afraid when someone tells me respected pastor. कारण पाळक साहेब म्हणणारे नंतर काय करतील सांगता येत नाही. We don't know what they'll do after that. हालेलुया. म्हणून मी पाहतो पाय धुणं म्हणजे नक्की त्यातून देवाला काय सांगायचं. म्हणून येशू म्हटलं तुम्हाला समजलं का? So Jesus wanted to explain something. That's why he said, do you understand this? आम्ही इमोशनल होऊन फार कृती करू शकतो. पाय धुतील, चांगल्या रुमालाने पुसतील, सगळं करतील. We'll do everything. We'll wash our feet, wipe it clean. पण मागे तुम्ही काय करता? But what do you do after that? हालेलुया. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the Bible tells us, मी बाह्य रूप पाहत नाही, I don't look at the outward मी appearance, अंतःकरण पारखणारा तुमचा देव. but I am a Lord who tests your heart. म्हणून अंतःकरणाने एकमेकांची सेवा करा. Through your heart, serve each other. तुम्ही प्रत्यक्ष रोज पाय धुतले पाहिजे असं काही नियम नाही. There's no rule that you have to wash your feet every देवाला day. त्यातून काय सांगायचंय ती गोष्ट लक्षात घ्या. You have to remember, understand what God wants to teach from this. येशू म्हणतो आम्ही सेवक आहोत. Jesus says we are आम्ही servants. ती सेवा करणं गरजेचं We आहे. need to serve. आम्ही एकमेकाच्या अधीन राहणं To गरजेचं आहे. submissive to each other. आम्ही एकमेकांची सेवा करणं We have गरजेचं to serve आहे. each other. आम्ही शारीरिक कृती करायला फार पुढे आहोत, And we are in the first place पण to do मन act. मात्र एक लांब आहे. But our hearts are afar. द्वेष आहे, And there's jealousy. मत्सर आहे, And then malice. आणि त्याला काही उपयोग नाही. It's of no use. म्हणून मनाचा संबंध अतिशय नव्या करामध्ये देवाने सांगितले की त्या गोष्टी आणि त्याकडे आम्ही लक्ष देणं So गरजेचं the आहे. connection of the mind is important, which is taught in the New Testament. म्हणजे असतो जो मी प्रभू त्या तुम्ही तुमचे पाय धुतले, तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. And like a teacher, I've washed your feet, you have to wash each other's feet. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्ही करावे म्हणून तुम्हास कित्ता घालून दिला Or आहे. I've given to you an example that you should do as I've done to you. हालेलुया. Hallelujah. आता कधी आम्ही एकमेकांचे पाय धुतो, कधी कुठल्या प्रसंगाला आम्ही ते करतो, And we wash each other's feet sometimes. पण रोज काय आहे? But what about every day? हालेलुया. मग रोज पाय धुवायचे म्हणजे नक्की काय करायचं? So every day washing feet means what do we have to do? रोज एकमेकांची सेवा करा, Every day serve each other. एकमेकांच्या अधीन राहा.
submissive to each other. बायबल सांगते एकमेकाच्या अधीन राहून प्रभूची सेवा तुम्ही करा. And submit to each other and serve the Lord. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही, देवाच्या राज्यामध्ये सगळे एकच आहे. No one is greater, no one is younger, everyone is same in the kingdom of God. शिक्षण देणारा आणि शिक्षण घेणारा एकाच आशीर्वादाची वाटेकरी असणार. And the teacher and the one who is learning is a part of the same blessing. काही प्रतिफळ आहेत की जी ते काम तुमचं टिकल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. And there are fruits which you will get when your work will last. जीवनाचा मुकुट सगळ्यांना मिळणार आहे जे विश्वासामध्ये आहे. The crown of life is for everyone who believes. आम्ही पाहतो जे आणि अंतःकरणानं प्रभूकडे वळलेल्या त्या प्रत्येकासाठी आहे. Whoever has turned to Jesus with all their heart is for them. रोमकराचं पत्र याचा 15वा अध्याय 5 वचन. Romans 15:5. आता सहनशीलता दाखविणारा व समाधान देणारा देव असे करो की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव याचे एकमताने व एकमुखाने तुम्ही गौरव करावे. जसा ख्रिस्ताने वाचा देवाच्या गौरवाकरिता आपला स्वीकार केला तसा तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. बस एक आम्ही पाहतो चित्त आम्ही एकमेकांकडे असतो, आमचं देवाकडे असणं गरजेचं आहे. So hearts should be towards each other. आणि मग बायबल आम्हाला सांगतं So the Bible tells us की आम्हाला त्या नम्रतेमध्ये चालायचं आहे. to walk in that humility. जी नम्रता प्रभूमध्ये आहे, humility that was in Christ, ती आमच्यामध्ये येणं गरजेचं should be in आहे. us. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्तात आहे होती ती आमच्या अंगी आम्ही The ल्यावी. nature of the heart that was in Christ should म्हणजे be in us. देवाचे आशीर्वाद आम्हाला So we will मिळणार. get the blessings of the Lord. हालेलुया. Hallelujah. लीनतेच्या अंतःकरणानं त्या चित्तानं आम्ही ओढलं जाणं गरजेचं So आहे. with a humble heart associate with it. दुसरे करिन्थराचं पत्र 10वा अध्याय आणि 1 वचन. पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे याची अगत्य नाही. कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुम्हाविषयी अभिमानाने म्हणत आहे की अखया एका वर्षामागेच तयार. 2 करिन्थ 10:1 वाचलं का? 9 10. मी पौल तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असताना लीन असतो. तोच मी दूर असलो म्हणजे तुम्हाबरोबर कडकपणाने वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करतो की बस. So 2 Corinthians 10:1. Now I Paul myself I am pleading with you by the meekness and gentleness of Christ, but in presence I am lowly among you, but being absent I am bold towards you. या ठिकाणी देवाचा दास म्हणत आहे, servant of God is saying here, मी पौल तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असताना लीन असतो. So I Paul myself I am pleading with you meekness and gentleness. तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असताना, when I am with you and in the midst of you, कसा असतो? How am I? लीन असतो. I am meek. म्हणून आम्ही एकमेकांमध्ये असताना, so while we are amongst each other, आम्ही कसं असावं? How should we be? आम्ही लीन असावं. We should be meek. आम्ही नम्र We should be humble. आम्ही एकमेकांकडे आणि त्या अंतःकरणानं आम्ही ओढले जाणं गरजेचं आहे. And with that kind of heart we should be attracted to each other. ते आमच्या जवळ आहे का? Do we have it in us? आमच्या जवळ हेवे दावे आहेत. And we have quarrels with us. आमचं पटत नाही. And we don't agree with each other. कारण आम्ही एक चित्त नाही. We are not of one heart. एक चित्त नसलं की पटत नाही. If you are not of one heart, we don't agree. हालेलुया. Hallelujah. एक समविचारी माणसाचं नेहमी पटत असतं. And people who have the same thought process are agreeing to each other. एका विचाराचा म्हटलं तर त्यांचं पटणार नाही. If they are of opposite thoughts, they don't get along well. मग आमचा देव एक आहे. Our God is one. आम्ही एक बाप्तिस्मा घेतलेला आहे. We are of one baptism. आमचं पटायला पाहिजे की नाही? Should we agree with each other? एकमेकाशी पटलं पाहिजे की नाही? Should we get along well? काय राहुल, पटलं पाहिजे की नाही? भांडतोस का कोणाबरोबर चर्चमध्ये? नक्की काय मी भांडलं पाहिजे? Should we quarrel? आम्ही एक चित्त असलं पाहिजे. Should be of one heart. तो म्हणतो मी तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असतो. I am with you and within you. आता आम्ही दर रविवारी एक येतो. And we come together. आम्ही एकमेकांच्या समक्ष असतो. We are with each other. आम्ही एकमेकांमध्ये या ठिकाणी एकत्र जमलेलो असतो. And we are coming together and being with each other. आम्ही कसं असलं पाहिजे? So how should we be? लीन असलं पाहिजे. We should be meek. कसं असलं पाहिजे? लीन. Should be humble. नम्र असलं. Should be humble. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah.
कधी कधी एक आता एवढ्या सगळ्या वर्षामध्ये फार मला चांगले चांगले अनुभव आले. आय हॅव गॉट ग्रेट एक्सपिरियन्सेस इन ऑल दीज इयर्स. आणि मग पास्टर, आमचे पास्टर खूप चांगले, आमचे पास्टर असे, आमचे पास्टर तसे. अँड वी से पास्टर इज व्हेरी वेल अँड पास्टर इज व्हेरी गुड. आणि मग त्या ज्या व्यक्ती असं सांगत असतात त्यांचं समजा एखादं चुकलं आणि मी त्यांना रागवलो, सो इफ दॅट पर्सन गोज रॉंग अँड इफ आय रिब्यूक हिम, पास्टर मला रागवले अँड पास्टर स्कोल्डेड मी, नाउ पास्टर काय चांगले नाही, and now is not a good pastor. असं आहे बरं का. Such thing happened. फार वर्षापूर्वी एक अशाच choir मध्ये एक मुलगी होती. And before many years there was a girl in the choir. आणि मग असंच लेट येण्याविषयी मी तिला काहीतरी बोललो, त्यावेळेस एक संध्याकाळची आपली वर्शिप असायची त्याच्यामध्ये मी तिला बोललो. And when she came late I scolded her. दुसऱ्या रविवारपासून चर्चला येणं बंद. From next Sunday onwards she stopped coming to church. पुन्हा जावं लागलं मला. Then I went to her. आता काय करायचं? What do we do? नंबर म्हणजे पास्टरने रागवलं की मग ते चांगले नाहीत. So pastor scolded, so he's not good. पास्टर रागवतात का त्याच्याकडे लक्ष But why pastor scold? You don't pay attention. पास्टरने फक्त आमचं कौतुक करायला पाहिजे. The pastor should just praise us. मग पास्टर लय नम्र आहे. The pastor is humble. पास्टर खूप प्रेमळ आहे. Pastor loves us. पास्टर खूप असे आहे. Pastor is very good. फक्त पास्टरने रागवायचं. The pastor shouldn't scold. चुकलं तरी म्हणायचं चांगलं चांगलं आहे. If I go wrong still he should not scold. आणि माझ्याकडनं ते काय होत नाही. But I don't do that. हालेलुया. Hallelujah. जिथं चुकेल तिथं मी रागवणार. If anyone goes wrong I'll scold. आहे का नाही? हो की नाही? Is this right? म्हणून पुढे तो काय म्हणतो पौल बघा जरा. So further he says आहे कित्येक लोक आम्ही देह स्वभावाने चालणारे आहोत असे समजतात. ते नाही हो, पहिलं 10वा अध्याय पहिलं वचन. मी पौल तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असताना लीन असतो, तोच मी दूर असलो म्हणजे तुम्हाबरोबर कडकपणाने वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करीतो. कडक वागतो, परत तो म्हणतो की सौम्यतेने मी तुम्हाला विनंती करतो. Now I Paul myself I am pleading to you with the meekness and gentleness of Christ, who in presence I am lowly among you, but being absent I am bold towards you. महत्वाची गोष्ट, तुम्हा समक्ष तुम्हामध्ये असताना मी कसा असतो? लीन. So important thing, being with you I am meek and gentle. आम्ही एकत्र येतो तेव्हा आम्ही एका समक्ष असताना एकमेकांमध्ये असताना आम्ही कसं असलं पाहिजे? So when we come together how should we be with each other? लीन असलं पाहिजे. Should be meek. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. इब्री घराचं पत्र याचा 3रा अध्याय पहिलं वचन. Hebrews 3:1. यास्तो पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. अतिशय सुंदर सांगितलेले, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. जोरात म्हणा आमेन. आमेन. आहे की नाही भागीदार तुम्ही त्याचे? आमेन. आमेन. वाचा. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता, तसा मोशेही देवाच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगते यास्तो पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. आपण स्वीकारलेला धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे काय करा? लक्ष लावा. Therefore holy brethren and partakers of the heavenly calling, consider your apostle and high priest of our confession, Jesus Christ. आता लक्ष लावा म्हणजे काय? लक्ष लावा. So what you have to pay attention here? येशूचा स्वभाव समजून घ्या. Understand the nature of Christ. येशूचा, आणि आम्ही पाहतो येशू परात्पर देवाचा पुत्र, त्याने आमच्यासाठी काय केलं ते समजून घ्या. Jesus son of the most high God, what he has done for us. आणि त्याच्या सर्व त्या कृतीतून आम्हाला काय लक्षात येतं की तो नम्र आहे. And through all his acts what we understand that he is humble. तो नम्र होता म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून आला. So he was humble, so he came riding on a lowly colt. होता म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून आला. He came on a lowly colt because he was humble. म्हणून आम्ही स्वर्गाचे भागीदार हो. So as we are partakers of the heavenly calling. आम्ही कशामुळे भागीदार झालो आहोत? How we are partakers of the heaven? येशूच्या लीनतेमुळे. Because of the humbleness of Christ. तो आमच्यासाठी लीन झाला. He became humble for us. तो आमच्यासाठी नम्र झाला. He became humble. तो आमच्यासाठी वधाचा कोकरा म्हणून या जगात आला. He became the lamb to be slaughtered for us. सर्व निंदा होत असताना त्याने आपलं मुख उघडले नाही. While he was being insulted and opened his mouth. हालेलुया.
आणि मी पाहतो तो पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करत होता. By the will of the Father he was doing everything. त्याच्या सुभक्तीमुळे त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. Because of the godliness his prayer was heard. बाबून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतो. The Bible says here. याच तो पवित्र बंधूंनो, so brethren, स्वतः स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. Partakers of the heavenly calling. आता स्वर्गातलं पाचारण आम्हाला मिळालं. So we got the heavenly calling. येशूच्या लीनतेच्या कृतीमुळे. Because the act of meekness of Christ. Hallelujah. 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 नाही तर आम्हाला मिळालं असतं का ते भागीदार पण. And would you have got the partaking? तो लीन झाला. So he became humble. तो नम्र झाला. He became meek. वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन He केलं. endured that on the cross. स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. So became partakers of the heavenly calling. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याकडे लक्ष लावा. Consider apostle and high priest of a confession Jesus Christ. म्हणजे काय करा? So what do you have to do? तो स्वभाव धारण करा. And take overtake that nature. ती चित्तवृत्ती अंगी ल्या. And get that heart in you. ईश्वरी स्वभावाचं विभागी तुम्ही व्हा. Have a part of the heavenly character. लक्ष लावा म्हणजे ते तसं आहे. And pay attention. मी काय केले तुम्हाला समजलं का? What I've done, do you understand? काय समजलं ते पुढे आम्ही वाचलं. And we read it. इथं पण लक्ष लावा म्हणजे नक्की काय करा? What does it say to put your heart? येशूचा काहीतरी काल्पनिक फोटो लावून त्याकडे बघत बसतो म्हणजे लक्ष लावू नये का? Just put an imaginary picture and look at it. Just mean paying attention. त्याच्याकडे लक्ष लावा म्हणजे तो स्वभाव तुमच्यामध्ये येऊ द्या. And put your hearts to him means let that nature come into you. ज्याप्रमाणे प्रेषित पौल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. And like apostle Paul says, I am crucified on the cross with Christ. मी ख्रिस्ताचा वध माझ्या शरीरामध्ये वागवतो. And I am having the body of Christ in me. म्हणजे त्यांनी प्रभूला किती जवळून पाहिलेलं आहे. So he saw Christ very closely. त्याने किती विशेष प्रभूकडे लक्ष दिलं आहे. Especially pays attention to the Lord. म्हणून तो म्हटला की मी माझा ख्रिस्ताचा वध माझ्या शरीरामध्ये वागवतो. And that is why he says I am carrying the body of Christ in me. एवढा तो नम्र झाला. He became so humble. म्हणून तो म्हटला तुम्हा समक्ष आणि तुम्हा सानिध्य असताना मी लीन असतो. That is why I say with you and when I am within you I am meek. तोच देवाचा दास या ठिकाणी म्हणत आहे. And the same servant of God is saying. आता इथं इब्रिकराचं पत्र कोणी लिहिले ते अजून ज्ञात नाही. We don't know who wrote the letter to the Hebrews. पत्र लिहिण्याच्या पद्धतीवरून सगळ्यांचं मत एकच पडतं की ते पौलानंच लिहिलं. But the way of writing everyone feels that it is written by Paul. पण तो नंतर पवित्र शास्त्राच्या अभ्यासाचा भाग आहे. But it's about the Bible study. इथं आपला महत्त्वाचा भाग आहे. Here we see. याच तो पवित्र बंधूंनो. So holy brethren. स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. Partakers of the heavenly calling. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. Consider the apostle and high priest of a confession Jesus Christ. Hallelujah. Hallelujah. तुमच्यातून ख्रिस्त दिसू द्या. Let Christ be seen through you. स्वभाव तुमच्यामध्ये आला लीन तरच तो दिसणार. And when the nature will come into you only then it will be seen. अन्यथा दिसणार नाही. Else he won't. Hallelujah. Hallelujah. पेत्राचं दुसरं पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय 21 वचन. सॉरी इब्रिकराच्या पत्राकडे परत या 12वा अध्याय त्याचं 1-2 वचनाचा 2 आणि 3. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. लक्ष लावा. आणि इथं काय लिहिलेलं आहे? पाहत असावे. हालेलुया. वाचा बरं. त्याच पुढे जो आनंद ठेवलेला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. ज्याने आपणा विरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा. म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and he sat down at the right hand of the throne of God. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. And looking unto Jesus, the author and finisher of our faith. त्याच पुढे जो आनंद ठेवला होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. ज्याने आपणा विरुद्ध पाप करण्याने केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा. म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. Who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and then sat down at the right hand of the throne of God. आणि म्हणून पुन्हा एकदा तोच विषय की आपला प्रभू येशू आमच्यासाठी मुख्य उदाहरण आहे. And further it says Christ is a main example for us. नम्रता आमच्यामध्ये असावी. And the humility should be in us. ती लीनता आमच्यामध्ये यावी. The meekness should be in us. म्हणजे आम्हाला देवाचे आशीर्वाद. So we get the blessings of God. Hallelujah. Hallelujah. आम्हाला देवाने
कुणासारखं केलंय? What God has made us like? ख्रिस्तासारखं. Like Christ. हालेलुया. Hallelujah. आता माझ्या ठाई मी नाही तर कोण राहतं? It's not me who is living in me. मग जो राहतो त्याच्यासारखा मी व्हायला पाहिजे का नाही? Should I become like the one आमच्या who lives in वागण्यात, me? आमच्या बोलण्यात, आमच्या चालण्यात, Through our heart and through our walking and our soul. बरोबर आहे का नाही? आता माझ्या ठाई कोण राहतं? ख्रिस्त माझ्या ठाई And now राहतो. Christ lives in me. हा फक्त पौलाचाच अनुभव आहे का? It's not the experience of Paul only. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं त्यांच्या हृदयात प्रभू आहे. So who all have accepted Christ as their personal savior, all have Christ in their hearts. आता माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. So not I who stay in me, but Christ stays in आणि me. माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वासाने The आहे. living that is in me is through the faith on Him. जो माझ्यामध्ये राहतो तो दिसणं गरजेचं So आहे. who lives in me should be seen. मी तर माझ्यामध्ये राहत नाही, संपला विषय. मग तो जो राहतो तो दिसला पाहिजे. So I don't live in me, but the one who lives in me should be seen. कारण मी पापाला मेलेलो आहे, Because I am dead to sin. मला पाण्यामध्ये बुडवून टाकलेला आहे, And I am being immersed in the म्हणजे water. माझा अंत्यविधी झालेला आहे. And I am already being conducted the आता funeral. ख्रिस्त पुनरुत्थी झाला त्याप्रमाणे पाण्यातून मी वर आलो. So like Christ is resurrected, I have come out from the कुणाला water. परिधान करून वर आलो? With whom I am come out from the water? ख्रिस्ताला. I have dressed like Christ. त्याच्या मृत्यूशी मी आणि संयुक्त झालो. I have become one with His death. त्याच्या उठण्याशी मी संयुक्त झालो. Become one with the म्हणून आता resurrection. माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई Not राहतो. me, but Christ lives in me. माझ्या ठाई ख्रिस्त आहे तर मी ख्रिस्तासारखाच असला So पाहिजे. if Christ is in me, I should be like Christ. देवाच्या बादास्थानी भांडू नये. And do not quarrel. आम्ही भांडतो म्हणजे आम्ही दासासारखं ते ख्रिस्तासारखं आहे का? If we quarrel as servants, are we like हो Christ? का नाही? नाही. मग खरं सांगा किती लोक भांडतात आता पण? So tell truly how many of you quarrel. बघा कुणीच भांडत नाही. So none of you quarrel. संताच्या ह्याच्या पोचले तुम्ही, म्हणजे So you have attained perfection. संताच्या लेवलला. You have attained sainthood. नाही मी भांडतो, मी याला राग येतो, So I get angry, I quarrel पण sometimes. मला येशू सारखा राग येतो. But I get angry like Jesus. येशू सारखा राग येतो म्हटलं की संपलं सगळं. If I get angry like Jesus, it's a good thing. मग येशू नाही का रागवला? Even Jesus used to get angry. त्याचा राग कुठं, तुमचा राग कुठं? His anger is different, not like yours. तुमचा राग म्हणजे त्याला समोर त्याला खाऊ का गिळू असं असतं. Your anger is like if you have to eat or devour. आणि देवाचा तो राग होता त्याच्या मंदिराचं, देवाच्या घराचं जे नासधूस केली त्याच्याविषयी होता. But the anger of Jesus was for the house of His Father. मग तुलना करा, पण कशी करा? So you compare, but how do you compare? अशी नका करू. Not like this. हालेलुया. Hallelujah. पण भांडू नका. Do not quarrel. एकमेकांची सेवा करा. Serve each other. लीनतेने ओढले जा, And be pulled with the humble. म्हणजे देवाचे आशीर्वाद तुम्हाला So मिळतील. you'll get the blessings of the God. पेत्राचं पहिलं पत्र, 1 Peter 2 अध्याय 2, आणि त्याचं 21 वचन. 21. याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. याच करता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोशिले. कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोशिले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे. म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे. तुम्हा करता कित्ता घालून ठेवले आहे. For to this you were called, because Christ also suffered for us, leaving us an example that you should follow His steps. या करता त्याच्या अगोदरचं वचन वाचा बरं 20. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्ही शांतीने सोशिल्यास त्यास काय मोठी कीर्ती. चांगले करीत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे देवाला योग्य असे वाटेल. याच करिता तुम्हास पाचारण, देवाला योग्य असे वाटेल. आणि याच करता पुढं तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोशिले. ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोशिले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून की तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे. तुम्हा करता कित्ता घालून ठेवला आहे. And 20th verse, for what credit is it if, when you are beaten for your faults, you take it patiently, but when you do good and suffer, if you take it patiently, this is commendable before God. चांगले करीत असून दुःख भोगणे व ते शांतीने भोगणे हे देवाला योग्य असे वाटले. And when you are beaten for your faults, you take it patiently. For this you do good. याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. For this you have been called for. कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख सोशिले. Because God suffered pain for you. आणि त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हा करता कित्ता घालून ठेवला आहे. And so that it is an example that you follow steps. आमच्या पावला आम्हाला कित्ता घालून ठेवलेला आहे. It's given as example for us. तुम्ही तसं नम्र राहा. And you should be humble like that. ख्रिस्त आमच्यासाठी उदाहरण आहे. Christ is example for us. जुनं ते
होऊन गेलेला आहे. All things have passed away. सर्व काही नवीन आहे. All things are renewed now. आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. We are new creation in Christ. ती नम्रता आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. We need to have the humility. ती लीनता आमच्यामध्ये येणं to have the गरजेचं आहे. meekness in us. हालेलुया. Hallelujah. देवाचे आशीर्वाद मिळणार. You'll get the blessings of God. आमेन. Amen. आमेन. Amen. म्हणून भांडू नका. So do not quarrel. म्हणजे आमच्यासाठी उदाहरण आहे चांगला. येशू काय म्हणतो, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. We have great example. Jesus says, my sheep hear my voice. आणि तो म्हणतो ती माझी आहे, माझ्या मागे येतात. And they come behind me. मी त्यास ओळखतो. I know them. मग ज्याला आम्ही फॉलो करत असतो त्याचे आपोआप आमच्यामध्ये ते गुण येत राहतात. So the one that we follow, automatically the qualities of him come into us. चालण्यामध्ये आमचं सातत्य असणं गरजेचं आहे. But a walking behind him should be consistent. म्हणून आम्ही चालावं. So we should walk behind him. आणि म्हणून मनुष्याची चित्त स्वाधीन नाही, तो गाव कोसून असलेल्या पडक्या गावासारखा बायबल आम्हाला सांगतो. So the heart of man is not in control. He is like a city with broken walls. तो विषय आता आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. And our topic here is completed. पुढचा टॉपिक आहे, पुढचा विषय आहे. And the next topic for us is नीतिसूत्राचं पुस्तक, याचा 16वा अध्याय 32 वचन. Proverbs 16 and 32. त्याला लवकर क्रोध येत नाही, तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. He who is slow to anger is better than the mighty. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. आता क्रोध and anger. आता क्रोध कुठून येतो? Where does the anger come from? क्रोध कुठं असतो? Where does the anger come from? शांती कुठं असते? Where is peace? हृदयात असते की नाही? शांती कुठं असते? हृदयात. दया कुठं असते? दया म्हणजे कुठली व्यक्ती नाही, दया म्हणजे हृदयात असते. And mercy resides in your heart. प्रेम कुठं असतं? Where is love? आणि क्रोध कुठून येतो? Where does the anger come from? बोला की कुठून येतो क्रोध? हा, हृदय. Anger comes from the heart. कसलं हृदय ते बघा, मन. And how your heart is. म्हणून ज्याला क्रोध येत नाही, so who does not have ज्याला anger, लवकर क्रोध येत नाही, who is slow to anger. राग आणि क्रोध याच्यामध्ये फरक आहे. And बरं आलं लक्षात ना? क्रोधाविष्ट होणं म्हणजे काहीतरी भयंकर त्याच्या हातून अशा माणसाच्या हातून काहीतरी घडतं प्रेम. And a great anger means a man does something wrong. तुरुंगामध्ये असे बरेचसे असे आरोपी आहेत जे शिक्षा भोगत आहेत. And there are many prisoners who are having a punishment. ते काही गुन्हेगार प्रवृत्तीचे नव्हते. And they were not criminals. पण त्यांना अशा काही प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाला आणि त्यांना तो क्रोध आला. But there were some situations wherein they had the anger. रागाचा पारा तीव्र चढला त्यांचा. And they had the highest level of anger in them. घडू नये त्यांच्या हातून घडलं. And then what had not to happen, it happened. हत्या के झाली. And then they are committed the crime. केवळ तत्सम काय मनुष्य हत्या. And they committed murder. आणि मग ते आता तुरुंगामध्ये शिक्षा भोगत. And now they are bearing the sentence. नंतर पश्चाताप होऊन काय उपयोग नाही. It's not repenting afterwards. क्रोध, anger, अतिशय भयंकर गोष्ट. It is very dangerous. अति राग आणि काहीतरी म्हटलंय मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, काय अति रागाने अति रागाने भीक माग. So have greater anger and become poor. लवकर क्रोध येत नाही, so who is slow to anger, पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ is greater than the mighty. क्रोधावर आपण कसा ताबा मिळवायचा? How can we control our anger? किती लोक रागीट आहेत? How many of you get angry often? आपलं कबूल करा की असं आहे रागीट आहे तर आहे, त्याला काय समजा, पण त्याच्यावर उपाय पण आहे. But there's solution for that. आमेन. Amen. आणि तो आपण उपाय आता शोधणार आहोत. And then we'll search for that. म्हणजे पुढच्या शोधणार आहोत. From the next time. त्यासाठी मात्र कष्ट खूप करावे लागणार. For that you have to work hard. आम्हाला खूप वेळ द्यावा लागणार. You have to give it time. प्रभूच्या सान्निध्यामध्ये एकांतात बसण्याचा. And to stay in the presence of God. प्रभूमध्ये एकरूप होण्याचा. You have to become one with Him. जितकं मी त्या पद्धतीने मी प्रभूमध्ये एकरूप होईल, more I become one with the Lord, आपोआप माझ्यातला क्रोध निघून जाईल. and more the anger will go out from me. मी शांत सौम्य होईल. And I'll become peaceful and quiet. असा मनुष्य कसा आहे ज्याला क्रोध येत नाही तो? And how is a person who doesn't get angry? पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. Is greater than the mighty. हालेलुया. Hallelujah. आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. And who has control over his spirit takes the city. देवाच्या कृपेने बघूयात पुढच्या वेळेस. I will see it next time. आता फक्त पुढच्या वेळेस पर्यंत एवढे लक्षात की ज्यांना राग येतो ते कशामुळे आपल्याला राग येतो त्याचा अभ्यास करून घ्या. So everyone has to self introspect how and why they get angry. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार. Then you'll get the answer to your questions. रागापासून तुम्ही मुक्त होणार आहात. And you will become free from anger. तुम्हालाच विशेष वाटणार आहे. And you will feel special about yourself. बरं वाटतंय हा. And you will become nice. राग गेला की बीपी जातो.
And when your anger goes, your BP goes down. बीपी गेला की बाकीच्या शारीरिक व्याधी निघून जातात. If there's no blood pressure, all the diseases go down. हालेलुया. Hallelujah. म्हणून यावेळेस आपल्या जागेवर उठून उभं राहूया. Let us stand and